नमस्कार, आपण पाहत आहात बकवास 24 तास. कसं काय मंडळी, बरं आहे ना? तर आज आता आपण चहा प्यायला जाणार आहोत, वडापाव खायला जाणार आहोत, पार्टी करायला जाणार आहोत, फिरायला जाणार आहोत. काय सटतोस, काय चाललंय? खाण्यापिण्याच्या गोष्टी काय करतोयस? तुझं काय चाललंय? न्यूज रीडर आहेस ना तू, मग बातम्या सांग ना. गप्पा कसल्या मारतोय? तुझ्यासमोर कोण लंगोटीवर बसलेत का? अरे तू ब्रेकिंग न्यूज दे ना बाबा. कुठून देव? अरे आजूबाजूला बघ ना, काहीतरी ताजी बातमी असेल. ही शेळी बातमी आहे रे. अहो तुम्ही इथे काय करताय? काय बातम्या शोधतोय? इथे बातम्या कशा सापडतील? मग अहो तिकडे कुर्ला स्टेशनवर प्रवाशांची उडाली एकाच दाणादाण. अच्छा. गडबड गोंधळ. अच्छा. पुण्याच्या दिशेने निघालेल्या 15 वाघिणींपैकी एक अचानक सुटली आणि स्टेशनात घुसली. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. एक वाघीण स्टेशनात घुसले. पुढे काय घडलंय हे आपल्याला ऐकायचं आहे या वाघोबांकडून, या आजोबांकडून. सांगा आजोबा, पुढे काय घडलं? 15 वाघिणी एका पाठोपाठ एक संथपणे जात होत्या आणि तेवढ्यात अरे देवा, काय झाले? वाघिणी समोर कोण कुत्रे आले? अरे कुत्र्याचं काय घेऊन बसलायस मध्ये? हा बोला. तर त्या 15 एक अचानक घसरली. ब्रेकिंग न्यूज. ज्याप्रमाणे एका तरुणीचा पाय घसरावा त्याप्रमाणे एका वाघिणीचा पाय घसरलेला आहे आणि बाकीच्या 14 वाघिणी कुठे तोंड काळं करायला गेलेले आहेत हे आपण विचारूया या काळ्या वाघोबांना, हे आपल्या आजोबांना. बोला आजोबा, पुढे काय 14 झालं? वाघिणी 14 वाघिणी काय करत बसलाय? ती जी घसरली ना ती स्टेशनात घुसली. अच्छा. तर ती घुसल्यामध्ये प्रवाशांमध्ये एकच गोंधळ. यायला घुसली ना तुला टाइमपास लावलाय. त्या वाघिणीने माणसं किती खाली ते सांगा. ती खरी ब्रेकिंग न्यूज आहे. सांगा लवकर. अहो काहीतरी काय बोलताय? ती माणसं कशाला खाईल? का तिचा काय उपवास आहे का ती डाएटवर आहे का सांगा. तिला काय माणसाची ॲलर्जी आहे का की ती शाकाहारी आहे? गप्प बसा. अहो ती खरेखुरी वाघीण नव्हती. हे बघा, मराठीमध्ये रेल्वेच्या डब्याला वाघीणच म्हणतात. ती रुळावरून घसरली. कळलंय? कळलंय. आता निघा. अरे निघा ना. ए विजय, दात काढू नकोस. कुर्ला चॅनलसाठी कॅमेरामॅन वाघिणीसह मी ट्रॅक करून चुकलेला संतोष वाघोबा.